श्री स्वामी समर्थ. श्री रामकृष्ण हरी मंडळी. मी वारकऱ्यांचे एक सत्य अनुभव शेअर करत आहे. एका वारीत एक वारकरी खूप कष्ट सहन करून वारीला गेला. चंद्रभागेत स्नान केलं आणि विठ्ठलाचं दर्शन घेतलं. विठ्ठल म्हणाला, आलास? वारकरी म्हणाला, हो, सवड भेटली देवा. विठ्ठल म्हणाला, वयाच्या 60व्या वर्षी आलास? काय करत होतास? वारकरी, काय सांगू देवा, पहिले बंगला बांधला, गाड्या घेतल्या, मग मुलीचं लग्न केलं, मुलाचं लग्न केलं. नोकरी, जावाई, सून, नातवंड यात तुझी आठवण कधी आलीच नाही. विठ्ठल म्हणाला, बरं, आता घरी जा, मी सांगतो तसं घरी म्हण, मग तुला समजेल तू काय मिळवलं. वारकरी घरी आला. सगळ्यांना बोलावलं. जेवणाला सगळे सोबत बसले. वारकरी म्हणाला, माझी एक शेवटची इच्छा पुरी कराल का? मुलं लगेच म्हणाली, हो, का नाही, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं, आता आम्हालाही काही करू द्या. वारकरी म्हणाला, मी मरेल तेव्हा मला स्मशानात नेऊ नका. आपला एवढा मोठा बंगला आहे, तिथे समोर गेटजवळ मला जाळा. मुलगा लगेच म्हणाला, असं करू शकत नाही, आमची मुलं अंगणात खेळतात. मुलगीही म्हणाली, तुमची जागा मरणानंतर स्मशानात आहे. वारकरी काहीच बोलला नाही. सरळ पंढरपूरला गेला आणि विठ्ठलाला सगळं सांगितलं. विठ्ठल म्हणाला, आता समजलं तुला तू काय मिळवलंस आणि कोणासाठी. तुझी जागा जर पहिलेच ठरली आहे तर हे सगळं कशासाठी आणि कुणासाठी. रामकृष्ण हरी.